प्रतिष्ठानी बैसा भेटी विनंती स्वीकार. आता सर्वज्ञ क्रमे क्रमे रामस गावावरून त्रिदिवसी पळ्या सांगाते प्रतिष्ठानाची बेगे केले. माझाही गाव न येती ऐसा भोगावती पावले. भोगावती अशी राहिले भोगावतीची चौकटीवरी गोसाव्याची लोमतासी चरणी आसन. आता भोगावतीच्या आपण तिथे जाऊया. भोगावतीचं स्थान देते चौकट आणि तिथे लोमतासी चरण आसन झालं. बाई मात्रा ठेवून भोगावती स्नाने केली. अष्टतीर्थ्या केल्या. तीर्थनेम साधला. हे सगळं करावंच लागतंय. देवतेच्या ह्याच्यामध्ये विधीपूर्वक करावं लागतं. मग मात्रा घेतली गोसाव्याशी नेले. बामोने देव चला गावांत जाऊ. सर्वज्ञ म्हणे बाई तुम्ही चला हे माझी लाकड. मग बाई गोसाव्याचे म्हटले बामोदेव ऐसे नव्हे हे थोर नव्हे. एक हाते हात न पळते. तुम्ही चुकाल बिढारा जाऊया. चला म्हणाले आमच्या सोबत. तुम्ही चुकून जाल बाबा. सर्वज्ञ म्हणतात बाई तुम्ही जा हे माझीलाकडून येईल ऐसे चोदवी तर चोदवी. आम्ही येऊ म्हणाले तुम्हाला हुडकत हुडकत. आई कशी लेकराला हुडकत म्हणाले आम्ही कसं येऊ. तर बाई पुढतीही तैसे ती म्हटले बा तुम्ही चुकाल. बा मौने देव हो आधी बिडार पाहिजो मग येईजो बा. आमचे बिडार तुम्ही पाहून घ्या मग तुम्ही ते येऊन बसा. चुकून जा. हे हक्काचं आणि भावपूर्वक बोलणं असतं. हक्क आणि भाव असल्या आवडी तिथं माणूस असं बोलतो आणि तिथं काहीच नसतं. अधिकारी नसतो आवडी नसते. मग असं असं ना बरोबर लगेच माणूस बरोबर येतो का नाही बरोबर. हे सगळं मागून चालत आले संस्कार असतात. आपले सर्वांचे संस्कार असे आपल्याला बोलायला सुद्धा बंदिश करतात. एखादा साधू चालला आपण म्हणत नाही त्याला हा आवडी येतं का बरोबर गाडी जाईल. हे असे संस्कार असतात आतमध्ये. लगेच म्हणतो आपण तुम्ही कधी जाणार आहे. आपलं काही खाल्लं तर काही आपल्याकडे होतच नव्हतं. पण ते तसं चालत नाही. संस्कार माणसाला ते नामहरम करतात साधनेला. तो संस्कार आहे नाही अनुसरण भ्रष्ट करतात संस्कार. ह्या बाया अशा आवडीच्या आहे. अनंत जन्मातली आवडी ते म्हणतं बाबा तुम्ही चुकाल ना हो असं काय करता. बा मौन्य देव असं नका करू ना म्हणाले तुम्ही बिघाड बघा मग या. सर्वज्ञ म्हणतात बाई हे माझ्याकडून शोधित शोधित येईल. न चुको आम्ही चुकणार नाही. तुम्ही नगर आम्ही मग त्या बाया म्हणतात ठीक आहे मग तुम्ही आता आमचं ऐकतच नाही तर मग लवकर या. भुके ले पाल ही चिंता आहे त्यांना. भूक लागेल तहान लागेल वेळेवर जेव्हा हे सगळं प्रेम बोलिले भक्ती बोलिले तेव्हा स्नेहाचा ठाई ह्याच उतीनीत असतो. स्नेह संपला असेल अंतःकरणात आपल्या तर त्याला उलट आधार देतो आपण. लवकर या बरोबर जेव्हा वाटेल तेव्हा या. काही आमची अडचण नाही आहे. तुम्हाला स्पष्ट वाटलं तर या म्हणजे असे शब्द निघतात. नाही तर 2-3 दिवस झाले
संघात किती दिवसाचा आहे आमचा बोनेबाई? पण आवडी गेली का? नाही गेली, आहे ना. आवडी जात असते, संघ संघात राहिल्यावर आवडी राहते. पाचलंय पण नेलं ते पण येतो. ते न आलं म्हणजे तुम्हाला आवडी आणि प्रेम आहे असं समजायचं. नाही तर आम्हाला अनुभव असतात. एक दिवस पाळणा बाबा तुम्ही उद्याचा प्रोग्राम काय तुमचा? लगेच विचारतो बरं घरतून काय नाही, म्हणजे प्रोग्राम ठरलेला बरा, ते ठरवतील ना तुला काय. उलट त्याने म्हणावं आता तुमचं काम झालंय, आता निवांत आराम घ्या आमच्या घरी, कुठेही जाऊ नका, आपलं घर समजा, पायांचं झालं तुमचं काम असं म्हणलं पाहिजे. म्हणजे कलियुगाचा खूप मोठा प्रभाव आहे. आम्हाला विचारतात लोक, बाबा मग आता पारायण जेवण झाल्यावर तुमचा प्रोग्राम काय? प्रोग्राम सांगावा लागतो त्यांना. नाही नाही, आमच्यासाठी विचारलं हो, राग मानू नका असं परत म्हणतात. बायांचा प्रोग्राम असा आवडीपूर्वक आहे विचार. ते म्हणतो बाबा भूक लागल, चुकून जा, लवकर या, उशीर होईल, तुम्हाला कोण नाही आमच्याशिवाय, आणि साधूला कोण कोण वाटत. त्या म्हणता बाबा चुकचा ना, असं भोवती नेलं, मग बाई आणि निघाली. मग त्या बाईसाचे गुंठे गेल्या. आता हा आजचा जुगाड जमला स्वामींचा कृपेचा. ही कृपा जुगाड जमवती, जमलं पाहिजे. बरोबर त्या तिथंच गेल्या, तिथं सर्वज्ञांना जायचे. करते करीते काही तुम्ही, तुझं काय म्हणाले सर्वज्ञ सांडव्याच्या पासून, करते करीते आणि कर. म्हणजे यावेळी अवतारा व्यतिरिक्त अनंत अवतार स्वामींचे करायला विचारतात. मग तो शिळा असो, तांडव असो, काळानंदा बोलता कोणी असा अनेक प्रसंग आहे. तर म्हणतात बरोबर जाता गेले. मग भोगावती असे आसन झाले, सर्वजण आता निश्चय बसलेले आहे. ज्यासाठी सर्वजण भडकून निघाले ते आता महत्वाचं कार्य ते संपन्न करायचे. त्यावेळेला एकांत आता एकांता सर्वज्ञ बसलेले आहेत. कसे बसलेत? निश्चळ भोगावती. निश्चळ बसणं वेगळं असतं. आपण कसे बसतोय आपल्यालाच माहिती. मला तर वाटत नाही कोणी निश्चळ बसत असं. निश्चळ बसतात इतर संप्रदायातले लोक, 3-3 तास हलत सुद्धा नाही, त्यांनी बैठक साध्य केलेली असते. इथे शक्यच नाही. कुठलाही अवसर असो, कोठी असो, कुठला का असो, आपला साधनवंत निश्चय बसूच शकत नाही. कशामुळे काय आहे म्हणजे तो असा तरी झुकल, असा तरी झुकल, असं निश्चय बसले असं शक्य नाही. मग ह्या अविधीने ग्रासल्यामुळे असं होतं. आणि तो अविधीचे प्रसवत तो तुमच्याला असं तुम्हाला पॅक केलं अविधीने. त्याच्यामुळे तुम्ही नाही बसू शकत. मनाने नाही, देहाने नाही, संकल्प विकल्पाने नाही. निश्चळता असते अशी. शून्य होऊन बसावं लागतं कुठल्याही अवसरात. आहे ते विसरावं.
लय कठीण आहे. म्हणून एक एक शब्द माहिमभट्ट असं स्वामींना विचारूनच लिहितात. निश्चळ बसले होते का? बर, भोगावतीशी निश्चळ बसले. मग काय होतं, आता महत्वाची वेळा सुरू होते. तर ते इथं श्री प्रभू गोसावी आणि श्री दत्तात्रय प्रभू गोसावी विजय केले. सर्वज्ञ भेट स्वामींची वार्तालाप झाला. मग तेही गोसाव्याचे म्हटले, तुम्ही हे समळे उद्धरावे, यती मुनीचा वेश अंगी करावा. आणि बोलणं झालं आणि निरोप घेतला. मग गोसावी विचाच्या पहारा एका भोगावतीची अमर घाटी शौर केली. ब्रह्मचर्याची प्रवृत्ती स्वीकारली. अशी थोडक्यातल्या या पाठात आली. दुसऱ्या पाठामध्ये कसं आहे, सकळ अवतार विजय. मग आकाशी पुष्पवर्षाव झाला. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती, दत्तात्रय प्रभू, श्री गोविंद प्रभू या सर्वांनी गोसाव्याची गंधटिळा केला. असं आणि विनंती स्वीकार, मला विनंतीसाठी म्हणाले की तुम्ही आता या समळ जीवाचे धरावे, यती मुनीचा वेश स्वीकार करा. यती आणि मुनी हे दोन हे आपल्यासाठी सांगायला मी तुम्हाला. प्रवृत्ती कशी आहे, अवताराची प्रवृत्ती तुम्हाला ओळखता येईल. ब्रह्मचर्याची प्रवृत्ती संन्यासानंतर सर्वज्ञानी कोणती प्रवृत्ती का भिन्न वेश आहे. आता ब्रह्मचर्याची, दुसरा कुठला शब्द नाही टाकला. हे अष्टांग ब्रह्मचर्य. कुठं आहे शब्द अष्टांग? अष्टांग ब्रह्मचर्य वचन मध्ये वचनात्मक येतात. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं कसं आहे, आणि ते अष्टांग ब्रह्मचर्य श्रीकृष्णांचं. तसं मग अवतारांचं असतो. अष्टांग म्हणजे वगैरे. चला, तर ते कलियुगात ते शक्य नाही म्हणून स्वीकारलंय स्वामींनी. द्वापार युगात स्वीकारलंय का? आपल्या भक्तासाठी असते. सत्युगात शक्य, त्रेतात सहशक्य, कलियुगात नाही. कसं आहे ते वचन किती प्रार्थिता निर्णय आहे की नाही. म्हणून तो तिसरी धार ही आहे. वैराग्याचे अनंत प्रकार असतात. ते तिसरी धार वैराग्याची वेगळी असते. असं जे समजून राहिलं ते वैराग्य नाही आहे. ते मी जे बोलतोय ते असं अष्टांगाने परिपूर्ण आहे. तुम्ही जे समजताय ते बाह्य वैराग्य, वेशानं समजताय तुम्ही. जोळी पंथा स्वामींचा वैराग्य वेगळं, तिसरी धार आहे ना. जाऊया, तो विषय तिकडला आहे. त्या साहित्यामध्ये वैराग्याचे अनेक प्रकार आहेत, आपल्या साहित्यामध्ये आहेत. पण ते तुम्हाला निश्चळ बसून शोधावं लागेल की आपलं वैराग्य कुठलं आहे, तुमचं स्वतःच प्रत्येकाचं.
आणि तिथून मग तुमचा साधनेचा प्रवास सुरू होतो. साधनेचा प्रवास सुरू होत नाही कोणाचा आहे. मग साधना सिद्ध होणार आणि मग तुम्ही स्वामींशी बोलणार असं वगैरे असतं मध्ये खूप असतं भानगड. आपण त्यागाच्या वैतागाच्या गोष्टी करतो. आपण विकृत होऊन त्या सूत्रांचं आपण विकृत आणि आपण आपल्या दृष्टीने सूत्रावर ताबा घेतो. आपण सामान्य गोष्टीला वैराग्य साध्या हलक्या ती भिकारी बी करतात. त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे. उत्तम वैराग्य ते वेगळंच असतं. सकुमार वैराग्य. कसलं वैराग्य सांगायचं? सकुमार. आपण जे समजतो जे रपटप समजतो असा फरक आहे. असं वैराग्याचे लाखो कंगोरे आपल्या चरित्रात आहेत. प्रथम वैराग्य कुठे दिसलं स्वामींचं? सगळ्या लेण्यांमध्ये ते प्रकाश येईल तुम्हाला. बघा तुम्ही. दृष्टीचं वैराग्य नाही, वाचेचं वैराग्य, सर्व इंद्रियांचं वैराग्य, विचारांचं वैराग्य तर फार मोठं आहे स्वामींचा. स्वामींनी आचाराला सगळं सूत्रांनी गुंफन केलेलं आहे की संबंधी शब्द विकारी ही वैराग्याच्या सगळ्या व्याख्या तिथे आहे. आता सगळा तात्विक भाग आहे. आळंदचोट लोकांना आहे तर काहीच करणार नाही. हे वैराग्य कशासोबत करतात? शब्दांचा नाद मालेत तर लागल असतो मला. शब्दांनी स्वामी आठवायचेत ना, कठीण आहे. तर असो सर्वज्ञ आणि आता इथे भोगावतीला श्री प्रभू बाबा दत्तात्रय प्रभू बाबा आणि ब्रह्मांडातले सकळ अवतार तिथं जमल्यामुळे सकळ देवता शक्तींनी वर्षाव केला. स्वामींनी विनंती स्वीकार केली आणि आता क्षौर करतायत. अमरघाटी क्षौर केलं स्वामींनी. तिथे यतिमुनीचा वेश दिला सर्वज्ञान. असे अनेक पाठामध्ये तुम्हाला ती गंमत येईल आठवायला. अनेक पाठामध्ये असे वेगवेगळे पाठांतर आहे. तेव्हा तुम्हाला सगळं सांगितल्यावर वैचारिक गोंधळ माजला आहे की नाही. पण ह्याचा या लिहिण्यासाठी तुम्ही 10-12 पाठांचा अभ्यास करा, स्वतःहून करा. आम्ही सांगणार माहिमत्ताच्या पाठाचं चिंतन खूप सुंदर आहे. भोगावती क्षौर म्हणजे कसं क्षौर झालं. क्षौर करताना दत्तात्रय प्रभूंनी कसे मंत्र म्हणले, श्री बाबा मी हस्त केलं, असं वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी कुठं कलेक्ट होतात माइंड मध्ये. दीक्षेचा अवसर आहे ना, संन्यास सोहळा आहे तो स्वामींचा. असा तो मस्त आणि मस्त आहे. त्याचा क्षणभर साधून तो संन्यास सोहळा पाहायला पाहिजे. दत्तात्रय प्रभूंचा संन्यास सोहळा पाहिला, चक्रपाणी प्रभूंचा, मग गोविंद प्रभूंचा आणि मग आपले बाबा. दीक्षार्थीने तर कमीत कमी तो आठवा, तर तुम्हाला ते यतिमुनी आपण आहोत त्याचा प्रभाव इम्पॅक्ट खूप होतो. आपल्या व्हायरस माइंड मध्ये गेला ना, मग तुम्हाला कुठलीही साधन ढळू शकत नाही.
दुसरं विकल्या जाणार नाही तर ते. आणि आपलं अर्ध आयुष्य कशासाठी चाललंय हे कळणार तयार नाही. आमचं काय नेमकं काय गोंधळ आहे हा. सर्वस्व त्याग केलेली माणसं आहेत आपण. त्या परत भोग्य वस्तूसाठी आपण काय काय करून असा आवड चाललेला आहे विषय. विषयांतर नको, पण हा सोहळा अनुभवला तर तुम्हाला जगातली कुठलीही अभिलाषा आणि तुझं ब्रेन वॉश करू शकत नाही. ब्रेनचा हा सगळा गेम आहे. ब्रेन मध्ये जे तरंग निर्माण झाले, ब्रेन मध्ये कशाने तरंग निर्माण होतात, वाईट आणि चांगले. तुम्ही जे चिंतन आठवता ना, त्याच्यावरती ते तयार होतात. ब्रेन स्ट्रोक येतो त्याला आणि तो निघतो माणूस लगेच. तुला घेऊन जातो तसाच निघतो. आपला वेश काय, आपण कुण्या पंथाचे, कुण्या संप्रदायाचे, सगळं विचार करतो. ब्रेन वॉश म्हणतात. हा आता ते करतात आणि आपण त्या संकटातून अनंत सृष्टीत गेलो. स्वामींनी लय प्रयत्नाने आणले इकडं, लय घाम गाळायचं मला कपडे घालून घेण्यासाठी. संन्यास घेणं सुद्धा खूप कठीण आहे, टिकवणं त्याच्याहून कठीण आहे, सिद्धीला जाणं त्याच्याहून कठीण. आचार्य म्हणाले, वाणिता काय गडदे पडणार. मेल्यावर 3 तास सुद्धा तुम्हाला प्रमाद होऊ शकतो. हे प्रमादाचं भय उत्तम ज्ञानाने, उत्तम वैराग्याने समजावून घ्यावं. असं फंटॅस्टिक आहे का नाही ते सगळं. असं विचाराच्या आयामामध्ये आपण असं सेट केलं पाहिजे स्वतःचं माइंड. मग ते कुठलेच रासायनिक द्रव्य डोक्यात द्रवत नाही विचाराची वाचण्याचे. एक तर हे आठवाल किंवा मग तुम्ही ते आठवाल. आणि सामायते अनंत, अनंत सामायते वचनच आहे स्वामींचं. मग हे सगळे धाडी खेळ आल्हाद तुम्हाला प्राप्त होतात. मग आपली आठवण कमी पडते. स्वामींच्या आठवणीत आपण रंगलोच नाही. आता ही लीळा आठवायची, तुम्हाला कुठला धोका नाही राहणार. असं मस्त वज्र कवच तुमच्या भोवती फिरल्यावर कुठलं विघ्न येणार आहे तुम्हाला. कोमड आणि खोल नाल. वज्र कवच तिलकत घातले ना अंगात स्वामींच्या स्मरणाचं, आहे की नाही. तसं शक्य आहे का बरं. ते तिलकत तुमचं पुष्कळ निघाल्यावर काय उगाच म्हणायचं नावाच्या पराघरी नाम प्रत्याकाघरी नामे प्राप्ती नामे नामे बोध नाम प्राप्ती. कुठे गेलं ते, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं. ते गेलं कुठंच नाही, तुम्ही गेले. तुम्ही आठवलंच नाही ना. स्वामी आठवी जे हो म्हणता, आहे का ना. 1-2 वेळा तरी त्या म्हणाले स्वामी या ते आपणच स्मरण करू. आठवी जे आठवण, आपण स्मरण, नामस्मरण. असा तो फरक आहे. स्वामींना समजून घेण्याचाच फरक झालेला आहे. मग नेमकं काय काय म्हणायचंय सांग. अशी गंमत गंमत आणि उपहासाचा विषय झाला आता. संन्यास तर असं फार उपासात्मक पाहायला भेटतो. एक फॉर्मॅलिटी म्हणून संन्यास झाला. चल ठीक, ओके झालं, चल. नेमकं घेणाराला कळ नाही, देणाराला कळ नाही. काय भानगड काय चालू आहे इथे, की नाही. तर हा इथे स्वामींनी आता संन्यास स्वीकार केलेला आहे.
मग लीळा आठवताना तुम्हाला प्रत्येक अवताराची प्रवृत्ती अभिन्न वे हे कशासाठी करायचं, हे भांगड काय, आपला जो अवतार आहे त्या अवताराने या अवताराला कसं प्रवृत्त केलं. शिवभाऊ बाबांनी म्हणा, समाज वाहते तुम्ही सुद्धा, आम्ही थकला, दत्ताचे तो म्हणले असतील, देवा मी लई युगामध्ये थकलं रे, आता कंटाळा आलाय मला फिरून, मला नाही जमत आणि मला धोका दिलाय. तुम्ही ते चिंतन करा, म्हणजे तुम्हाला समजा सगळं काही लिहिलेलं नसतं चरित्र. काय म्हणते, मी बी थकलाय ना आता, इकडे 12 करोड आलाय ना कलियुगाच्या जीवाचा उद्धरणाचा विडा. तुम्ही तर सामाजिक सिद्ध अवतार आहात, पण आता या समाज जीवाचे तुम्हीच उद्धार. तुमची आज्ञा झाली, आम्ही अनंत अवतार घेतले, उद्धरण करून आलो, पण आता तुम्ही स्वीकार करा. हे समय आहेत, कसे आहेत मग इथे आपण रजतमांच्या गुणांचा प्रभाव एवढा आहे, आणि ह्या मोबाईलच्या विश्वामध्ये तो एवढा वाढत जातो. तुम्ही गेले का? गेले. स्वामींना हरवलेलं आहे या रजतमाने, आणि सत्वस्थित काय होत नाही. आपण ते रागादी षटकाचा संन्यास करता येतो, पण ते अहंता कसं काय सोडणार आहे? कळालं का बोललेलं? संन्यास इथं वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे संन्यास म्हणजे. कशाची आहे ती? जाऊ या विषयावर न बोललेलं राग येतो म्हणून दुःखात बोलले. संन्यास काय आहे ते? हा इथे विषय इथे अनेक पाठांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाने आयामाने ही लीळा आपल्या साधकाने स्मरण केलेली आहे. भोगावती सौर, असं सर्वज्ञानी आता यतिमुनीचा वेळ धारण केलेला आहे. मग तिथं तो शव करणारा असेल त्याला नमन करूया आपण, तो घाट असेल, सगळं दृश्य तुमच्या समोर येईल. आणि मग आकाशी दुदंबी झालेला आहे. सर्व अवतारांनी सर्वज्ञानात आहे नमन वंदन करून अज्ञात अधिष्ठान केलेले आहे. तर ही असं चालायचंय पुढे. मग तिथे अष्टीपरीचा स्वीकार असंच राहायचे, असंच उद्धार होईल. तुझी काय संकल्पना बांधल्या गेली. परत स्वामींना ती प्रवृत्ती असा संन्यास, तुम्ही जे इथून पुढे वचन बोलाल त्या वचनाला आम्ही सपोर्ट करू. त्याची घटना ठरल्या असेल ना, असं नसतं उद्धर हो, घटना ठरली तिथे भोगावती लागली. सर्वजणांनी स्थित प्रज्ञ होऊन ते सगळं स्वीकारलं आहे ना. आणि ओके ओके ठीक आहे ते म्हणतात, तर मी उद्धर नाहीतर मी ते एकांतात फिरणारा प्राणी. 12 वर्ष मी इकडं राहायला वाढले, मला काय. असं तुम्ही चिंतन करा तुमच्या मनाने. एक प्रहर स्मरण आहे ना तुमचं, आपलं किती स्मरण आहे? अष्टोप्रहर. मग ते नाही तर मग 1-2 वेळा तरी असं थर्ड क्लासमध्ये येऊन बसावं ना. मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला? तुमचा मिनिटाचा प्रोग्राम ठरलेला असेल, फिक्स टायमिंग असेल तुमचा एक, आणि तुम्ही असा फालतू वेळ घालवत असाल तर तुमच्यासारखा दुर्दैवी कोणच नाही. वेळ निघून गेल्यावर बांधता येत नाही, सगळं कमवता येईल, वेळ नाही कमवता येईल. गेली आता सर्वज्ञ निघाले.
दंडवत